हॅलो 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 माझ्या आपण हॅलो हा पैसा आला आले आले पैसे आले येऊ दे जरा इफेक्ट हॅलो हॅलो गणपती बाप्पा मंगल मूर्ती जरा इफेक्ट येऊ दे आज या थाट थाट करून मथुरेच्या बाजाराला चालले पण नमान करायचा ना मास्कर काय बसले त्यांची उचल मागणी करायची तर जाणायच्या लेकरांचा आज इथे उत्सव सोहळा सुरलेला आहे आणि गेल्या वर्षी आनंद भावकरच त्यांना पाहिजे होते हरी भावकरच पाहिजे होते
तर त्यांना पाहिजे होते, त्यांच्या आईची तब्येत खराब असल्यामुळे योग यंदा आहे. त्यांचं म्हणणं घेत होतं बाळासाहेब झोऱ्यांचं आणि सगळ्या झोऱ्यांचं की बाबा हवं तर भावकरच हवं. आणि आज योग जुळलेला आहे. पावसाचा काही थेंब नाही आहे, शक्तितुऱ्याला काय तितकासा रंग येत नाही, पण तरी पण बऱ्यापैकी आपटला नाही. रंग आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक वर्षात एकदा का वारी आमचं आनंद भाऊकर करतात. हे एकदाच एका वर्षाला बघा आमिर खान पिक्चर काढतो, तसं एक खडकवलीचं आमचं आमिर खान एक वर्षात त्यांचा पिक्चर येतो. समोर मात्र व्हिलन लांबोरे बुवा. यंदा तुमचा आता सालावत प्रमाणे यंदा पण पिक्चर फ्लॉप, अजिबात फ्लॉप. सुरुवात तर करूया. कोण आला म्हणतात खडकवलीचा वाघ आला. अरे शक्तिवाला ना तुम्ही, वाघीण म्हणा, भ्याकरा म्हणा, नाहीतर शाल जिवाळी म्हणा. अरे कोण आली खडकवलीची शाल जिवाळी आली असं म्हणा ना. शाल जिवाळी झोके ओके ओके एकदम ओके 50 ठोके. सुरुवात करूया. स्वागतम सुस्वागतम. बुद्धी देवता श्री गणेश, विद्या देवता आई शारदा माता, या अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजा भवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज. आणि या महाराजांचा वैचारिक वारसा ज्याने पुढे आणला ते शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या चरणाशी नतमस्तक होत माझ्या गावचं ग्रामदेवत आई नवलाई देवी, आई विठलाई देवी, धनी देवडोंगर, लांजाचा धनी केदारलिंग, देव चव्हाटा, नटेश्वर, रंगदेवता आणि जागे मालक यांना नमस्कार करून मूळ गादी बाबू रंगले घराण्यातील युवा शंकर यांचे नारायण गुराव, बाब्या राजाराम, बमन विशाल, गणेश भिकाजी, गंगाराम प्रभाकर यांचा शिष्य शाहीर विकास तांबोळे. आपल्या अश्वाच्या टापाखाली अवघा उत्तर हिंदुस्थान ज्याने पालथा घातला आणि मल्हारशाहीची स्थापना केली, त्या होळकरशाहीचे संस्थापक थोरले मल्हारराव होळकर. या हिंदुस्थानामध्ये सर्वात आधी या इंग्रजांच्या पाशातून वेगळं करण्याचा विचार मांडला, स्वातंत्र्याचा विचार मांडला ते थोर चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना नमस्कार करून महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी, या संतांच्या भूमीमध्ये संत बाळूमामा यांना नमस्कार करून कार्यक्रमाला सुरुवात करत असताना शक्तितुरा जर पंढरी असेल, तर आयोजक विठ्ठल रुक्माई असतात. आणि आजची माझी विठू माऊली विठू रुक्माई जानाई देवी मित्रमंडळ ही जानाईची समस्त लेकरं यांना नमस्कार करून माझे ढोलकीपटू सिद्धेश वारगोडे, सिद्धार्थ वारगोडे, कीबोर्डला दिग्विजय डेरेसर, बेंजोला सुरत मालपेकर आणि ऑक्टोपडला आमचा विशाल करंबळे, माझी शाखा बजरंगबली नाच मंडळ पन्नाजे कोंडवाडी यांच्यासोबत माझा वेडावाकडा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. तो दापोलीचा आणि कोकणाचा बुलंद आवाज माझा मित्र दादा पड्याळ आणि सर्व मंडळी यांच्यासोबत कार्यक्रमाला सुरुवात करत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी अनेक लोक आलेले आहेत. सर्वांना मानाचा मुद्रा. आयोजक जानाई मित्रमंडळ बाळकृष्ण झोरे साहेब आणि मंडळी, ओम प्रकाश सावर्डेकर, आमचे मित्र शाहीर मंगेश यादव, सुधाकर मास्कर आमचे पदाधिकारी आहेत. माऊली सॉरी आज थोडंसं डिस्टर्ब होतंय, काय राग नका म्हणून. सदा सरवंदे बुवा, उदय दंदाने पत्रकार, प्रकाश सावर्डेकर माऊली, आनंद मुंगळे आमच्या बाबू रंगले घराण्यातील वासू आणि शाखेचे जे आमचे वारसदार आहेत. संदीप सोबण माऊली शाहीर आमचे, रामचंद्र जांगळे सर माझे कायम पाठीराखे, माझा भाऊ, माझं सगळं काही. संतोष कोलपके आमचे बुवा आमचे वस्ताद आहेत. सचिन फोंडे आहेत, जितेश रेवाळे आहेत, विजय पेजले आहेत, कोकणी युट्यूबर्स आहेत सगळे.
बलराम तांबेबुवा, शशिकांत मांडवे, संतोष बापर्डेकर, प्राणी मित्रचे सर्वेसर्वा, राकेश परब, आमच्या दोघांमधला दुवा असलेले आमचे मित्र. तर सर्वांना मनाचा मुजरा करतो. आमचे दादासाहेब बेडगे आहेत, राजाराम शिंदे माऊली आलेले आहे, आनंद शिंदे आहेत, गणपत वरक साहेब आमचे समाजसेवक, आमचे देवदूत म्हणता येईल असे आमचे गणपत वरक, संतोष बावदाने माऊली सावकार पण आलेले आहेत, संतोष पटकरे आहेत, पांडू गोरे आणि सीताराम बावदे. सर्वांना मनाचा मुजरा करून आणि माझे प्रतिस्पर्धी शाहीर बुलंद आवाज आमचे आनंद भावकर आणि हरी भावकर तुम्हाला मनाचा मुजरा करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. ढोलकीचं सांगितलं त्यांनी आणि ते मध्ये मध्ये थोडंसं वाजवत राहा, एकदम कानेर होत. तर पाडी बिडिंग वाजव काय, झोपलं काय आपल्या डेरी अहो मी पुढं म्हणू काय, तुम्ही पण पुढं लांजत आलेला आमच्या. ढोलकीचा गुणगान गायला आणि ढोलकीचा वेगळा काय सांगायची गरज नाही संतोष बुवा. अरे ढोलकी माझ्या शिवाचं वाद्याचं पुढचं स्वरूप आहे, त्याच्यामुळे माझ्या शिवाच्या डमरूचा तुम्ही गुणगौरव केलेला आहे, त्याच्यामुळे मानाचा मुजरा. अशी लगेच हार नाही पत्करायची, वाकून वाकून वागतात. केवढा माझा नाद तुम्हासनी, पण भारी की नाही. हे दोघं जर हे कडणार, दुसरा टाकला, तिसरा घेत आपलं मी आपला येडा वाकडा एकटा शेर अकेला, शेर अकेला तर क्या बोलती बघली, शेर अकेला. स्तवन गावे बुवा तुम्ही तापवलेलं नाही, पण इतना तो चलता नाही म्हणता, लांबला आणले. स्तवन गातोय. या महाराष्ट्राला ज्याप्रमाणे प्रबोधनाची मांदियाळी लाभली, या प्रबोधनाचे विचार लाभले, त्याप्रमाणे अनेक उद्ध्वस्त संसार ज्याने ठिकाणावर आणले असे परमार्थ लाभले. अनेक परमार्थ आहेत. परवा गगनगिरी महाराजांचं मी स्तवन गायलं. आज स्तवन गातोय श्री समर्थ बैठक जी रेव दांड्यावरून आमच्या पवित्र कोकणातून रायगडातून चालते, जे नानासाहेब धर्माधिकारी नाना स्वारींनी ज्यांची मुहूर्तमेढ रोवली आणि समर्थ रामदासांचे विचार सद्गुरु चरित्र आमच्यापर्यंत पोहोचवलं, ते समर्थ बैठकीबद्दल मी स्तवन गातोय. लक्ष असो. भाळी लावून स्मरण, भाळी लावून स्मरण, ऐकावे मंगळाचरण. ह्या कष्टाच्या संसारी एका आशेचा किरण. श्री समर्थ बैठक शिकवून जाते जगण्याचे कारण. श्री
शिकवून जाते जगण्याचे कारण स्मरण ऐकावे मंगळाचरण या कष्टाच्या संसारी एका आशेचा किरण भाई लावून या स्मरण ऐकावे मंगळाचरण या कष्टाच्या संसारी एका आशेचा किरण श्री समर्थ बैठक शिकवून जाते जगण्याचे कारण 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 दशक 200 समास 20 धन्य तो दास बोध सद्गुरु चरित्र विवरण होत घेऊन या तो शोध घेऊन या तो शोध घेऊन या तो शोध दशक 200 समास 20 धन्य तो दास बोध सद्गुरु चरित्र विवरण होत घेऊन या तो शोध श्री सद्गुरु चरणाशी सार सौख्याचे तोरण श्री सद्गुरु चरणाशी सार सौख्याचा तोरण श्री समर्थ बैठक शिकवून जाते जगण्याचे कारण श्री समर्थ बैठक शिकवून जाते जगण्याचे कारण समर्थ बीज प्रपंच नेटका करून जाते सिद्धीस सारे काज सिद्धीस सारे काज सिद्धीस सारे काज नाना स्वारी धर्माधिकारी रोती समर्थ बीज प्रपंच नेटका करून जाते सिद्धीस सारे काज रेवदंड्यातून उमजे हे उभ्या आयुष्याचे धोरण रेवदंड्यातून उमजे हे उभ्या आयुष्याचे धोरण श्री समर्थ बैठक शिकवून जाते जगण्याचे कारण श्री समर्थ बैठक शिकवून जाते जगण्याचे कारण भावी लावून या स्मरण ऐकावे मंगळाचरण ह्या कष्टाच्या संसारी एका आशेचा किरण श्री समर्थ बैठक शिकवून जाते जगण्याचे कारण 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 बोल श्री गणपती गजानन महाराज कामदेवी माते अखंड हरदासवलीचा विजय असो अखंड बाबूरंगले घराण्याचा विजय असो हे वाले नारायण गुरव गणेश भिकाजी बबन विशाल धुरे वाले गणपती बाप्पा मोरया जय मल्हार आहा
धन्यवाद. या ठिकाणी आमदार किरण भैया सामंत साहेबांचे, आमदार साहेबांचे कट्टर समर्थक आणि आमचे पाठीराखे दादा एडगे यांच्याकडून सालाबादप्रमाणे 1001 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. आणि आमच्या दोघांचे दुवे असलेले राकेश परब माऊली, आमचे उद्योजक, आमचे कोकणपुत्र राकेश परब दादा यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे NCC निवई देवी हसोळ 100 रुपयाचं पारितोषिक. संदीप सोबत माऊली आमचे प्रतिस्पर्धी शाहीर 100 रुपयाचं पारितोषिक. MSD हायटर देवी हसोळ राजापूर 250 रुपयाचं पारितोषिक. प्रियांश वैभव खैर आणि जयेश कालकर माऊली 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि फरमाईश आहे काय काय आणू. उदय दत्ताने पत्रकार आलेले आहेत 200 रुपयाचं पारितोषिक. एक नमन झाला हसलं नको आधी नको हो दंडलालो काय तर बघून घ्या. मी नमान करणार नव्हतो. आता आणि त्याच्यात हे पिसाळतील यामुळे तुम्हाला काय म्हणा या शोभत नाही, याचा शोभत नाही. तुम्ही अशी वाट लावू नका. त्या दुसऱ्या वारीत बघू तरी का उदय दंडले साहेब 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि भवानी गण गायला त्याच्या आधी कालकर साहेबांचं फरमाईश आहे ना. काय काय ना द्या विचार हा किती आहे इथं काही नाही बरं. देणारा आहे ना आपला लंबोदर. काढवड करून सारी करतो मी सोया. पण दरवर्ष सारखं मातर सजू दे घर. समजल काय काय गाये गणपतीला तुझ्या गौराईला घराला अडचणाला. संकर काय काय आणू गाये गणपतीला तुझ्या गौराईला घराला अडचणाला. संकर काय काय आणू गाये गणपतीला तुझ्या गौराईला घराला अडचणाला. आमच्या रेवाडी माऊली 501 रुपयाचं पारितोषिक. एवढं लांब नाही आता लेख सुखा बोवा गणाचा विषय घेतो. गणाचा विषय घेतो. हो आमच्या कसं तयारी करतात. 1 वर्ष असतं त्यांना तयारी करायचं. आपलं कसं देवाच्या कृपेने आता काल वारी होती, आजी वारी आहे, उद्या निहारी होते ना होते तर परत इथं आहे. व्हायचं जेवायचं परत रात्री वारी आहे सुरू. लोकांशी म्हटलं का येडा वाकडा मला लोक म्हणतात बा बेसूर आहे बिसूर आहे. 25 बाऱ्या शक्तितुराच्या इतिहासातल्या 25 बाऱ्या. आमचं मास्कर म्हणतात हो कमी करा क्वालिटी राहणार नाही. पण प्रयत्न करतोय युट्यूबवर परानो. काल तुम्ही मला चुकलो, आज तुम्हाला चांगला चांगला तो बघित राहा. काल पण भारी दिलं, आज बघा बुवा तुमच्या गणाच्या मागून येतोय. गणाच्या मागून येतोय. आणि 4 दुल्हन सी सजी धरती खुलाए आसमां. बुलाता है हमें फिरो चाहत का जहां. अब लौट चले. मला मगासपासून फोपीत शोधित होतं. हा कुठं बघ तुला कुठल्या वाजले गावकर कुठल्या वाजले त्यांच्या गाण्याबद्दल ना. गोवा मी हा भाग तुमचा एकदम म्हणजे माझा गण गातोय. तुमच्या गणाचा तंतोतंत भाग का देत नाही पदाधिकारी आहे ते समजून जातील का गाता. निर्गुण शब्द त्याच्यात आहे
त्याच्यात एक सुतावरनं म्हणतात ना की भाताची परीक्षा, शीतावरनं भाताची परीक्षा, पण पुढचा गणच डायरेक्ट येतो ना बघा. द्या बघू. शिव पार्वतीच्या लग्नामध्ये नव्हती तांदूळ अक्षता. शक्ती तर हाय हो, शक्ती तर हाय. शास्त्रात पकडायचं ज्याप्रमाणे याने आज गायलेलं आहे, स्तवन ढोलकीचा गायला, किती सुंदर कल्पना आहे. आमचा भाग द्यायचा ना आम्ही म्हणू शिवाचा डमरू किंवा काय, ह्याला कलगीतुरा म्हणतात. गण गायला मुळा रामाचाच आहे तो. शिव पार्वतीचा स्वयंवर तुम्ही गायलात म्हणजे मुळा रामाचाच गण आहे तो. गवळ त्याच्याबद्दल मी बोलणार आहे. आणि वरती पाखरू नावाची गोष्ट, आत्मवधाचा गट, ह्याला म्हणतात भारी. काय गरज नसते हो एखाद्याच्या आयशी वावसावर जायची, जातीवर जायची, कशावर जायची. कसं म्हणतो द्या. शिव पार्वतीच्या लग्नामध्ये नव्हती तांदूळ अक्षता. खोड करतो आधी ह्या रणामध्ये त्या मनाची दक्षता. कंद अक्षराची देवता गणगातो चरणी तव माथा ठेवता. शिव पार्वतीच्या लग्नामध्ये नव्हती तांदूळ अक्षता. खोड करतो आधी या रणामध्ये त्या मनाची दक्षता. गंध अक्षराची देवता गणगातो चरणी तव माथा ठेवता. गंध अक्षराची देवता गणगातो चरणी तव माथा ठेवता. अखंड नामाचा आयुष्य भराच्या कामाचा देहिया चार धामाचा शिव शंभू तो उमाचा. शिव शंभू तो उमाचा. शिव शंभू तो उमाचा. या सभेमध्ये या जनामध्ये श्री गणवंतिता. या सभेमध्ये या जनामध्ये श्री गणवंतिता. कंद अक्षराची देवता. अक्षराची देवता. कंद अक्षराची देवता गणगातो चरणी तव माथा ठेवता. कंद अक्षराची देवता गणगातो चरणी तव माथा ठेवता. लग्न लाविता आल्या अक्षता त्या दक्षारांगण.
नगरीत गंगटीपूर चांदण ह्याचे मोदक निवेद त्रिलिंग नामाचा वेद रायमध्ये गण बसविला तारक नामाचा बोध गोविंद नाव माझा देव कवी ग्रंथादार घेता गोविंद नाव माझा देव हरे आनंद हा घेता गंध अक्षराची देवता हो गंध अक्षराची देवता शिव पार्वतीच्या लग्नामध्ये नव्हती तांदूळ अक्षता घोड करतोनी गणामध्ये रामाची दक्षता यानंतर स्तवन झालेला गण झालाय थँक्यू सर प्राणी मित्रांनो आमचे बापाडेकर माऊली आमची बारी आहे अनाऊन्स करायची आहे ना 19 जुलैला एक महिना आहे राजेश भाऊ निकम आणि मी आहे गेल्या वर्षी पण आमची जोडी होती यंदाही आहे याच ठिकाणी आहे आमचे बापाडेकर माऊली आहे या सगळ्या प्राणी मित्रांच्या ग्रुप करून 251 रुपयाचा पारितोषिक धन्यवाद थोडा पाणी एक घोट मारलेला आहे एक सीट मारलेली आहे आणि गोळांची गवळ बोवा आणि गवळण ज्याप्रमाणे गायली शब्दावर सांगतो या तुऱ्याच्या पवित्र साजात आहे मी शक्तिद्रात एक 10-15 वर्ष एडावाकड्या बाऱ्या करतोय अशी गवळण मी आयुष्यात ऐकली अंगावर शार आला देवाची शपथ घेऊन सांगतो तुऱ्याचा साधा शपथ घेऊन सांगतो काय गवळण चाल पण लावली नथबाई सोन्याची भारी हिरण मोत्याची नाही भरल्या वाहनाची तरी पहिल्या मानाची काय म्हणावं ह्याला म्हणतात कवी कल्पना हे जे आता आपण बघतो बाबा टीव्ही मध्ये अल्बम मध्ये गाणे आहेत हे गीतकार आहेत ह्या कुठल्या तरी वाडवडिलांना लिहून ठेवलेलं बुवा आमचं लिहितात तसं व्हायचं पण त्यांच्याकडं घरात भांडार आहे सुरेश धाकू भावकरांचं भांडार आहे आणि त्यांची लेखणी असावी काय लेखणीला आणि ह्याला काय तोडणार ह्याला काय बोलणार ह्याला उत्तर काय देणार म्हणून ह्याचं उत्तर न दिलं याचा अर्थ असा नाही की तुऱ्याचा मान कमी झाला आणि बुवांना मान दिला म्हणजे बुवा मोठं शातीर झाला अशातला प्रकार नाही हा शत्रुत्राचा विजय असतो काय लेखणी आहे मी फक्त एक भाग देतो बुवा भाग नाही म्हणता येणार या गवळणीला मी तोडणार नाही काय बोलणार नाही फक्त का ध्यान तुला देवाचं माझ्या किसना देवाचा कुंकू परक्या नावाचं तरी त्या भक्ती भावाचं कुंकू परक्या नावाचं तरी भक्ती भावाचं कुंकू परक्या नावाचं तरी भक्ती भावाचं कुंकू परक्या नावाचं तरी भक्ती भावाचं तुला देवाचं माझ्या किसना देवाचं कुंकू परक्या नावाचं तरी भक्ती भावाचं 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 फक्त चाल द्यायची म्हणून दिलेली आहे आता माझे गवळ राधेनं प्रेम करायचं अक्षयाग्रह आणि खोड मात्र कृष्णदेवाला काढायची ती खोड काढताना पण कशी काढायची प्रेमान आपले पारले म्हणून सांगतो आता राधा आहे ना आजच्या जमान्यात एक्सटर्नल अफेअर म्हणतात पण हे नुसतं अफेअर आहे आय लव्ह यू अरे ते खरं राधा कृष्ण पहिला मान राधाला
त्या राधेला प्रेम केलं, पण बाजूच्या होत्या ना काय काय त्यांच्यात नाही खुशली, त्याच्यावरच गवळण नाही वाटत. गवळण घेतो किती काळी 5 आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. बरोबर. अरे एकीचा कानावर लय बाई जीव, तसं बुवा गेलं तसंच मागलं. त्या कानाचं आणि राधेचं प्रेम त्याने मांडलेलं आहे, तत्प्रेम ह्याच्यात आहे, बाकी काय नाही. पण जराशी आपली कळ, एकीचा कानावर लय बाई जीव, तिची हो कानाला येते एक जीव. आपल्या मनाची बघ्या, एकीचा कानावर लय बाई जीव, तिची हो कानाला येते एक जीव. मनाशी ठरवून सुदबुद हरवून कानावर मरते रे, लय लय कानावर मरते रे. पणीच्या सोबतीची सोमडी नवा, पणीच्या सोबतीची सोमडी नवा, किती वटवट करते रे. तिच्या सोबतीची सोमडी नवा, किती वटवट करते रे. तिच्या सोबतीची सोमडी नवा, किती वटवट करते रे. तिच्या सोबतीची सोमडी नवा, किती वटवट करते रे. एकीचा कानावर लय बाई जीव, तिची हो कानाला येते एक जीव. एकीचा कानावर लय बाई जीव, तिची हो कानाला येते एक जीव. मनाची ठरवून सुदबुद हरवून कानावर मरते रे, मग कशी कानावर मरते रे. तिच्या सोबतीची सोमडी नवा, किती वटवट करते रे. तिच्या सोबतीची सोमडी नवा, किती वटवट करते रे. राधेच्या सवय हो गवळण मोठी, वरून हसायची आतून पोटी. वरून हसायची आतून पोटी, वरून हसायची आतून पोटी. करून चाडी थोडीला माडी, करून चाडी थोडीला माडी, करून घुडते रे, बघ कशी करून घुडते रे. हिच्या सोबतीची चोमडी नवाय, हिच्या सोबतीची चोमडी नवाय, किती वटवट करते रे. 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 एकीचा कानावर लय बाई जीव, तिची हो कानाला येते एक जीव. एकीची कानावर लय बाई जीव, तिची हो कानाला येते एक जीव. मनाची ठरवून सुदबुद हरवून कानावर मरते रे, मग कशी कानावर मरते रे. तिच्या सोबतीची सोमडी नवाय, किती वटवट करते 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 रे. झालेला आहे, शॉर्टकट मध्ये घेतलेला आहे. भुवांचा प्रश्न अनेक वर्ष आहे, कुठे भुवांचा प्रश्न त्याच्यातच आहे लिहिलाय. बुवाने अनेक वर्ष प्रश्न आम्हाला विचारलाय. बुवा ते बाहेरच असेल, दिल थांब के बैठे, आज तुम्हाला सवाल फुट रहा है. गेल्या वर्षी पाचल्यातच फुटणार होता, पण गाडी कुठं वळली काय कळलं नाही. आनंद सुरेश भावकर मुक्काम पोस्ट खडकवली. प्रश्न विचारलेला आम्हाला. प्रभू श्रीराम सीतामाई व बंधू लक्ष्मण वनवासामध्ये असताना प्रभू श्रीरामाने बंधू लक्ष्मणास एक फळ खाण्यासाठी दिलं. त्या फळाचं नाव काय? लक्ष्मणाने ते फळ कुठं ठेवलं, कोणत्या ठिकाणी ठेवलं होतं? त्याच वेळी लक्ष्मणाच्या एका व्यक्तीबरोबर करारनामा झाला. ती व्यक्ती कोण व त्याचा आशय काय होता? शाहीर उत्तर देतोय. वनवासात असताना रामाने लक्ष्मणाला एक फळ दिलं. त्या फळाचं नाव काय? त्या फळाचं नाव केळं असं आहे. लक्ष्मणाने ते फळ खाल्ले नाही तर ते कुठे लपून ठेवले होते? तर लक्ष्मणाने ते फळ आपली मांडी फाडून त्या मांडीमध्ये लपून ठेवलं होतं. त्यानंतर तुम्ही विचारलात की लक्ष्मणाचा एका व्यक्तीबरोबर करार झाला. ती व्यक्ती कोण? तर ती व्यक्ती म्हणजे निद्रादेवी. आणि त्यावेळी लक्ष्मणाचा निद्रादेवी बरोबर जो करारनामा झाला त्याचा आशय असा होता की प्रभू श्रीराम आणि माता सीता वनवासात पर्णकुटीत असताना मी हातात धनुष्यबाण घेऊन बाहेर तुमची रखवाली करत असायचो, तेव्हा माझ्या डोळ्यावर निद्रेने झापड आणली. तेव्हा मी रागाने त्या निद्रेचा माझ्या धनुष्यबाणाने वेध घेतला
आणि तिला सांगितले ते हे निद्रा देवी, तू 14 वर्ष माझ्या जवळ यायचे नाहीस, त्या बदली तू माझी पत्नी उर्मिलेला तिकडे 14 वर्ष झोप दे. आणि जी व्यक्ती 14 वर्ष झोपील नाही व निराहार असेल, जिला काही खाल्लं नाही, त्याच्याच हातून इंद्रजिताचा वध होणार होता असं शास्त्रवचनी होतं. आणि शाहीर जेव्हा थोडंसं मोठं आहे जरा घ्या. आणि शाहीर जेव्हा प्रभू श्री रामचंद्र अयोध्येत राजा होतील तेव्हा माता सीतामाई रामाबरोबर सिंहासनावर डाव्या बाजूला बसलेली असेल आणि मी उजव्या बाजूला त्यांच्यावर राजछत्र दंड घेऊन उभा असेल. त्यावेळेला तू माझ्या डोळ्यांवर झोपेच्या रूपात ये, तोपर्यंत तू माझ्याजवळ यायचा नाही असा करारनामा झाला होता. म्हणून शाहीर तसेच राज्याभिषेकावेळी लक्ष्मण एकटाच हसला आणि प्रभू रामानं लक्ष्मणाच्या त्या त्यागाचा जेव्हा उलगडा झाला तेव्हा प्रभू श्रीरामाने, हे लक्ष्मणा, तू पुढील जन्मी माझा मोठा भाऊ म्हणून जन्माला येशील, म्हणजे ज्या जन्मात तू लहान भाऊ लक्ष्मण होऊन जी माझी सेवा केलीस ती सेवा पुढच्या जन्मात मी तुला लहान भाऊ होऊन परतफेड करेन. तेव्हा लक्ष्मणा, तू पुढील जन्मी बलरामाच्या रूपात जन्माला येऊन माझा मोठा भाऊ हो आणि पुढील जन्मामध्ये श्रीकृष्णाच्या रूपात जन्माला येऊन तुझा लहान भाऊ होईल असे श्री प्रभू रामाने त्यांना वचन दिलं. तेव्हा आनंद भावकर बुवा, हरी भावकर बुवा आणि आदरणीय गुरुवर्य चापडे बुवा, ते फळ कोणतं ते फळ केळं. आणि लक्ष्मणाने कुठे लपून ठेवलं तर आपल्या मांडीमध्ये लपून ठेवलं. हे तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. आय होप सो. बघतो आपला प्रश्न माहितीचा आहे, आपला प्रश्न माहितीचा आहे. प्रश्न फक्त लोकांसाठी सांगतो, शेती करताना कमरेला आकडी कोयती बांधून तू नांगर धर, म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या त्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं नांगरी बळीराजाला कुणी वरदान दिले एवढं सांगायचं आहे. बुवा तुम्हाला प्रश्नपत्र दिलेले आहे, फक्त एक कडवं घेतो बरोबर. सन्माननीय संतोष पटकारे माऊली आमचे मित्र, ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली मुंबई प्रदेशाध्यक्ष, यांकडून 500 रुपयाचं पारितोषिक. व प्रश्नपद गात नाही, प्रश्न तोच आहे, जास्त काय बोलत नाही, फक्त एक कडवा घेतो. कडवा असा आहे, आग्रह आहे का? लावून डोळे त्या भाळा तुझी बघतोय पावसा वाट. 3 दिवस पडला गावाला, इकडे अजून एक थेंब नाही पडलेला आहे. आणि लोकांनी पेरणी केली हो, आणि आता हंड्यान पाणी शिपायला लागतंय. 20 तारीख आली, मिरग संपला, अजून पाऊस नाही. आता आमच्याच चुका आहेत, माणसांच्याच चुका आहेत, त्याची काही चूक नाही, पण एक विनवणी या साधातून करतोय. लावून डोळे त्या भाळा तुझी बघतोय पावसा वाट, हतबल झालाय शेतकरी, अरे हतबल झालाय शेतकरी, नको फिरवूस अशी पाठ. लावून डोळे त्या भाळा तुझी बघतोय पावसा वाट, लावून डोळे त्या भाळा तुझी बघतोय पावसा वाट, हतबल झालाय शेतकरी, हतबल झालाय शेतकरी, नको फिरवूस अशी पाठ. लावून डोळे त्या भाळा तुझी बघतोय पावसा वाट, लावून डोळे त्या भाळा देव बघतोय तुझी वाट. या ठिकाणी रेवाळे बंधूंची एक फरमाईश आहे, तेवढी घेतो आणि वारी संपवतो. प्रियांश वैभव खैर, जयगड मधून आमचे मित्र प्रियांश वैभव खैर, जयगड खैरे ना खैरे 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 प्रियांश वैभव खैरे, जयगड राडेवाडी, फरमाईश नमन. काय अरे नमनाची झलक मग परत हे बोलतील काय? हे काढून दे रे, असले हा लेखक तुला घेतो, दुसऱ्या बारीत घेतो नमन. ऐकलं हा? इथं मास्टर बो आहेत, वाट त्यांना विचारा घेऊ का नको.
अहो मला हे पत्र पाठवतात हो, जगून देत नाहीत मला. माझं मरण झालंय. मी तुमच्यासाठीच आहे माऊली, आई शपथ सांगतो. मी म्हणजे मला नाद आहे तुमचा सगळ्यांचा. मी जे माझे कपडे सोडून ना मी काय पण करा सांगितलं, मी काय पण करीन तुमच्यासाठी. आणि म्हणून ह्या 25-12 ज्या मिळाल्या त्याचा माज किंवा मिजाज न, पण मी विचार करतो काय एवढं लोक म्हणतात मी एवढा सप्तस्वरांचा हे आहे आणि मी एवढा हे आहे आणि एवढं कसं काय बोलायला. नंतर मला लक्षात आलं की मी याची किमान वाट लावत नाही. ह्या इथं ना मंडळी तुम्हाला सांगतो, जून आला की पहिला निसता बायकांचा बाजार, बायकांची थिटर भरायची. आता एक बारी होत नाही, झाले की ड्रॉप. आणि याचं क्रेडिट लांबोरे बुवांना नाही. यांनी कोणी मान्य करो ना मान्य करो, एक आई वडिलांचा पती काय कुणाला बोलायचं नाही, कुणाचं मान खाली जाईल, आया बहिणीची मान खाली जाईल असा शब्द बोलायचा नाही, देवावरती काणीटा बोलायचं नाही, घरापर्यंत जायचं नाही, असं सगळं करून इथपर्यंत प्रवास आहे. आणि फक्त अर्धा मिनिट करतो तरी लोकांना त्रास. रेवाळ्यांचं फरमाईश घेऊया. लेक सुखाचं नंदनवन, लेक तुळा सरुंदावन, लेक सुखाचं नंदनवन, लेक तुळा सरुंदावन, लेक टिपुराचं चांदण, लेक गारव्याचं चंदन, 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 लेक सुखाचं नंदनवन, लेक तुळा सरुंदावन, लेक सुखाचं नंदनवन, लेक तुळा सरुंदावन, लेक टिपुराचं चांदण, लेक गारव्याचं चंदन, लेक टिपुराचं चंदन, लेक गारव्याचं चंदन. वैष्णवी हा वैष्णवी का वैष्णवी आमच्या शशिकांत भावकरांची कन्या, आमचे मित्र आहेत. बुवांचं भावकी आहे, आमचा मित्र आहे, तुरेवाला आहेत. 501 रुपयाचं पारितोषिक आहे माऊली, धन्यवाद. या असं मारण माझा सचिन होता. नमन घेऊ व्हाईल तर मी काय म्हणतो मास्करांनो तेवढं ना एकदा त्या नमनातल्या बायका बंद करा, मग मला बंद करायला. किती जिवाळ आहे मला. ह्या भावकर काय मला बोलशील ना याच्यावर. आणि हरिभावकर आमच्या खडकावलीच्या शाहीला आज वारी तुमची आमची हे लोकांचं प्रेम जाण्याच्या लेकराच्या साक्षीला आणि या पवित्र सालातून माझ्या आई सोबत माझ्या मावशीची आठवण, ह्या मनाची आठवण आपलेपणातून याच्यातून चुकीचा काही अर्थ नाही. म्हणून हरिभावकर वारी कराल की नेमानं आणि प्रेमानं. थँक्यू, आय लव्ह यू. होईल ते होई नका, जाईल तर जाई नका, दुसऱ्या बरला मी येतोय, काय बोलतील तर बोलतो. मारी टोपी. धन्यवाद.